मंगल, अगं असंच चालत राहिलं तर आपल्याला गावात तोंड दाखवायला जागा उरणार नाही बघ. अहो म्हणून तर म्हणती काय तर निर्णय घेऊन टाकूया आपण. मम्मी बोलवलंय मला. वय वाईच काम आहे तुझ्याकडे. हे अगं मम्मी ती चंदा आली तिला सांग की काम मी नाही करणार हा. अगं बाया घरातलं काम नाही. थांब जरा. आव बोला. डिंपल, मला सांग, डॉक्टर परत काय बोलले ग तुला? अगं तयारी करायला लागणार ना आम्हाला. हे बघ, गावातली लोक आता चर्चा करायला लागल्यात. आता चर्चा नाही ती करणार तर अजून काय करणार? हळद लागलेली पोरगी बिन लग्नाची किती दिवस घरात ठेवायची? आणि एकदाच ही लगीन झालं ना आपोआप तोंड बंद होतील त्यांची. ती काय नाही, आता नको वाट बघायला. मम्मी बरोबर आहे तुमचं, पण डॉक्टर इतक्यात लग्नाला तयार झाला पाहिजे ना. माझं त्यांच्याशी बोलणं पण झालं, पण ते म्हणाले थोडे दिवस नको लगीन करायला. मग आता तुम्ही सांगा मी काय करू? तुम्ही काय ते बघा ना. मी नाही सारखं डॉक्टरांच्या मागं लागणार. अव मी काय म्हणते, आपणच बोलू डॉक्टरांशी. कसं आहे, डिंपलनं बोललेलं ना आपण बोललेलं फरक पडेल. आणि त्यांना सांगू लग्नाचा खर्च आम्ही करतो म्हणू यावेळेस. काय बी करू, कर्ज काढू, आपण दोघं फेडू. मला तर असं वाटतंय. तुम्हाला काय वाटतंय? मला काय वाटायचंय, तू म्हणशील तसं. हिचं लगीन झालं पाहिजे, ते महत्वाचं आहे. आपण काय करू, डॉक्टरांशी बोलू. बसलीस का जेवायला? ठीक आहे, फक्त भात आणि डाळ. बघू इकडं, भाकरी बी खायची ग. ठीक आहे, भाकरी संपली वय. मला काय बोलली नाहीस तू? हा, बोलायचं नाही वय. थांब, पडदिशी टाकून देते बघ तुला. आवत आहे, असू द्या, एवढं बास होईल मला. हाय का? असू द्या. काय भाताने काय होणार आहे ग? एवढासा भात पोटात कुठल्या कोपऱ्यात जाईल कळायचं भी नाही तुला. हा, अगं वाडीचं वय आहे तुझं, कसं व्यवस्थित खाल्लं पाहिजे. आणि तू आता या घरची झाली आहेस. काय लागलं तर मला सांगायचं, लाजायचं नाही अजिबात. काय ग, काय झालं? तुला बंदी अक्का परत काय बोलल्या का? नाही नाही, अगं मग डोळ्यात का पाणी आलंय? आईबाप गेल्यापासून कुणी एवढ्या प्रेमानं माझ्याशी बोललंच नाही. कुणीच एवढा जीव लावला नाही. आज एकदम त्यांची आठवण आली बघा. अगं आई बाप नसलं म्हणून काय झालं? आता मी आहे की तुझी आई. काही लागलं तर मला हक्कानं सांगायचं. पूस बघू डोळं. होय, कसं असतंय ना माणसाचं, कोण कुठली मी एवढ्या लांब इकडे आली. मला माहित बी नव्हतं कोण मला आसरा दिल का नाही, पण तुम्ही मला आसरा दिला. नुसता आसराच नाही दिला, जीव बी लावला बघा. तुमच्या घरातली सगळी माणसं लई चांगली आहेत बघा. तुम्हाला कसं जमतो बिना स्वार्थाचं माणसं जपणं? तो तवा देशील का? भया मला सांग, मेल्यावर काय पैसा अडकावर घेऊन जायचंय का? आपल्या माघारी माणसानं आपल्याला चांगल्यासाठी ध्यानात ठेवलं ना, लय असतंय बघ. खरंय बघा तुमचं, पण सगळीच तशी नसतात. काय काय जण असे असतात, किती बी जीव लावला तरी विश्वास सोडून पैशाचं मागं पळणारी. अगं पण त्यांची चूक कवा ना कवा कळती बघ त्यांना. हितलं पाप हितच फेडून जायला लागते. पण तो वरचा आहे ना, तो समजा हिसाब ठेवतो बघ. आपण नाही त्यांच्याकडे ध्यान द्यायचं, आपण फक्त आपलं काम करत राहायचं बघ. आणि ह्याच्या पुढे मला जर कळलं तू अर्धपोटी झोपली तर बघा. डॉक्टर झोपलं नाही वय अजून? कसला विचार करताय?
बरं झालं चंदा तू आलीस. नाही म्हणजे मी तुलाच बोलणार होतो. झाली पैशांची सोय? नाही मग कशाला बोलवणार होतास मला? अगं तू घरातल्या माणसांची कामं करतेस ना, ते बघवत नाही मला. अगं त्यांची लायकी नाहीये तुझ्याकडून काम करून घ्यायची. ए तू त्यांची लायकी काढू नकोस. तू स्वतःला देवमानच म्हणून घेतो ना. खर तर ती माणसं देव माणसं आहेत, पण तुला त्यांची किंमत कुठं? तुला फक्त पैशांची किंमत कळती. अगं तसं नाहीये, मला तुझ्याबद्दल वाईट वाटत होतं म्हणून म्हणत होतं मी. ए तोंड बंद कर तुझं. आणि खोटी काळजी आहे ना, तोंड बाहेर लोकांनी लावायची. मला फसवलं नसतंस तर आज सुखाचा संसार झाला असता आपला. पण तुला मी नको होते, माझा पैसा हवा होता. आणि आज पैशासाठी लोकांना लुबाडतोयस, मारतोयस. पण लक्षात ठेव, एक दिवस तू पण तसाच मरणार आहेस. आणि तू तरी वेगळं काय करतेस ग? तुलाही पैसाच हवाय ना? मी कुठे हवाय? पैसाच हवाय तुलाही. ए तोंड सांभाळून बोल. मी तुझ्यासारखी इथं लुबाडायला नाही आली, माझं कष्टाचा पैसा वसूल करायला आलीये. तू माझं पैसे घेऊन पळालास. मला माझं पैसे पाहिजेत. आणि चंदा कुणाची उदारी बाकी ठेवत नाही, सगळं वसूल करती, व्याजा सकट. तू जरा हळू बोल ना, माणसं घोळा होतील इथे जरा. कळू दे लोकांनी, मला ते काय माहित नाही. मला माझं पैसे पाहिजेत. नाहीत मिळणार. काय म्हणलास? मिळणार नाहीत. तुझ्या तर काळीच्या हा? तुला काय लिचीपुची वाटली काय मी? हा तू माझा गळा दाबशील आणि मी मरीन. इथं कातळवाडीत मरायला नाही आलेले मी. तुला मारणार आहे. मला माझे पैसे परत पाहिजेत सगळं, नाहीतर तुझा खून करीन मी. हे आता 2 दिवसात मला 2 लाख नाही 4 लाख रुपये पाहिजेत. पण लक्षात ठेव, गाठ माझ्याशी आहे. मंगल, अगं रातच्याला वाड्यात त्या पतपिढीवाल्याची बायको आली होती का काय ग? अगं आजे, ती कशाला येईल? ती तर मी येईल ना. तुला कसं माहित? अगं मम्मी, म्हणजे त्या गायब झाल्यात ना, आणि घावल्या पण नाही, म्हणून म्हटलं त्या कशा येत्याल. बराबर आहे. आता रेशमा वहिनी कशाला येत त्याला? हा, मग दुसरं कोण आलं होतं का? कसला तरी आवाज येत होता. मला नाही आला कसला आवाज. अगं तो कंपाऊंडर आहे ना, कुत्र इवळ्यागत इवळत होता, आणि कपाटावर असा धडाधडा पण कसला तरी आवाज येत होता. ए आजी, तुला दुसरं काय सुचतं का नाही ग? जिथं तिथं तुला सारखे डॉक्टरच दिसतात का? स्वप्नात पण डॉक्टर दिसत असतील ना? अगं स्वप्नात दिसायला मी काय बघितलंय व्हय त्या मुडद्याला? मला तर त्या आवाजावरनं वाटत होतं की तो कुणाला तरी मारत होता, नाही तर त्याला कुणीतरी मारत होत. बरं झालं बाय मला दिसत नाही ती, नाही तर ते मुडदा आहे ना, रोज मला दिसला असता. ती ही कुठे गेली ग? कोण? आजी, माझ्याबद्दल विचारतीस काय? अगं चांदे, तुला त्या कंपाऊंडरच्या खोलीतनं कसा तरी आवाज आला का ग? वाईच वाईच येत होता,
पण कसलाय तुता ते कळलंच नाही. मला वाटलं माझं कान मला कधी धोका देणार नाहीत, पण तू आहे ना जपून राहा बर का त्याच्यापासनं. कारण आहे ना तो मुर्दा रातची कुणाची तरी पायली भरल, त्याचा काही विश्वास नाही, त्याच्यावर भरोसा नाही, परत वाड्यात मुर्दा आणून गाडेल त्यो. आत्या काय बी काय बोलताय, होणारा जावई आहे ती. अजून आहेत का जावाय? एक दिवस आहे ना तुमचं चांगलं डोळे उघडते, तो काय लायकीच आहे ते कळेल तुम्हाला. आजी तू नको काळजी करू, मी बरोबर माझी काळजी घेते. आणि चंदाला हात लावणे एवढी सोपी गोष्ट नाही. बर मी जरा बाहेरचं झाडून घेते. हा ए थांब. तू जाते का खराट आणायला? तिकडे पलीकडे आहे बघ, जा घेऊन ये जा. एक दिवस असा खराटा मारील ना तुला समजायचं पण नाही. त्यामुळं गप घुमाना मला खरं सांग. काल रातच्याला वरती तूच होती ना, वय मग आजीशी खोटं का बोलली? मग का आता आजीला सांगू वय? डॉक्टराला चपलीनं हाणलं ते. अगं काही इज्जत राहील का नाही त्यांची? म्हणजे तू डॉक्टरसनी खरंच मारलंय? जाऊन बघ, सुजला असेल डॉक्टर. आणि जाताना एखादं तेल नाही तर बाम घेऊन जा, जरा बरं वाटेल त्यासनी. हे थांब, माझं बोलणं संपलं नाही अजून. परत माझ्या नादी लागायचं नाही आणि माझ्या कामात नाक खुपसायचं नाही, ध्यानात ठेवायचं. चल. तोड की ते फुल आणि केसात घाल, लय भारी दिसल बघ. नको, फुलं झाडावरच चांगली दिसतात. ते बी आहे म्हणा. बाकी तू कशी येणे केलंस इकडं? भेटायला हा म्हणजे बघायला. ते म्हातारीचा पाय मुरगळलाय ना, तर तिला बघायला आलो होतो. नाम्या किती चांगला आहेस रे तू, किती विचार करतोस सगळ्यांचा. थांब मी आता आजीला बोलवते. आजी ए मी काय म्हणतोय की वाईस थोड्या गप्पा मारूया की, मग बोलव तिला. बर चालतंय, बोल. काय काय नाही. हा नाम्या जरा जास्तच इंटरेस्ट घेतोय चंदामध्ये. त्या चंदाने नाम्याला माझा भूतकाळ सांगू नये म्हणजेच झालं. तू मुंबईला कधी जाणार आहे? म्हणजे माझं जाणं आहे ना असं ना मुंबईला. मुंबई म्हणजे मुंबई. पण मी नाही चालली मुंबईला. हा तसं नाही, म्हणजे जेव्हा तू जाशील तेव्हा मी तुला भेटायला येईल. मला नाही वाटत आता मी लवकर मुंबईला जाईल. का? म्हणजे तुझं कोणी राहत नाही तिकडे? नाही, कोणीच नाही. आणि नवरा? नाही. नाही नवरा नाही. नाम्या मुलगीला बघायला जातात तसं प्रश्न विचारतोयस तुम्हाला? हे काय पण नाही, मी आपलं असंच विचारलं. हसायला काय झालं? गंमत केली रे. हा गंमत. आवडली मला तुझी गंमत. मला ना हसत खेळत राहायला लय आवडतं बघ, आणि अशीच हसणारी माणसं आवडतात तुझ्यासारखी. मग मी बी सारखी हसतच असते. मला नाही कवा म्हणलास तुम्हाला आवडतीस म्हणून. अगं आजे तुलाच बघायला आलाय तो. मला काय धाड भरली मला बघायला यायला? अगं आजे तुझा पाय मुरगळला होता ना, तर ते बघायला आलो होतो. तर नाम्या तुला माझी काळजी, एवढी काळजी बायकोची केली असतीस ना तर ती पळून गेली नसती. आलीस का? माझ्या बायकोवर आलीस तू? अगं तुला एवढं भेटायला आलो, काहीतरी कदर ठेव. मग भेटायला एवढा आलाय साधारे माणसाला, तर येताना एखादा बिस्किटचा पुढे पुढे तरी आणायचंच. बिस्किटचा पुडा? अगं एकच आणलाय ग, तो पण ढग्यांना द्यायचाय. नेक्स्ट टाइम आणेल ना तुला. नेक्स्ट टाइम हिला बिस्किटचा पुडा घेऊन येतो. अरे तुला घातला नेऊन डबऱ्यात तुला, म्हणे तुला बघायला आलोय. मी काय ओळखत नाही वय तुला?
दिसली बाय की लागला गोंडा गळायला, दिसली बाय की लागला गोंडा गळायला. अरे माझं नाव करून तू त्या पोरीला भेटायला आला असशील. चंदे तू आहे ना ह्याच्यापासून सावध राहा बर का. ए म्हातारे काय बी बोलू नको हा. म्यालाही साधा माणूस आहे, एकदम साधा. परत जर का वाड्यात आलास ना तर तुझा चांगला मुडदाच बसवीन बघ. पळ बघू ते तुझ्या दुकानावर. ए मॉल बोलायचा म्हातारी मॉल. हे आता पळतोस का इथनं का तुझ्या पालखीचा धूर काढू चांगला. चंदे मला जरा चहा टाक ग. ह्याच्याशी ओरडून ओरडून ना माझा घसा सकलाय. वय आजी. नाम्या इकडे. बोला की डॉक्टर. काय आज सकाळी सकाळीच वाड्यावर काही विशेष काम होतं का? नाही नाही हे विशेष काय नाही. ते सरू म्हातारीचा पाय मुरगळलाय ना ते बघायला आलो होतो. चंदा चांगली मुलगी आहे पण मला वाईट वाटतं रे तिच्याबद्दल. वाईट का वाटतं? ते नाही जाऊ दे, तू नको या विषयात पडू. तू जा मॉलवर, काय तिकडे खूप गर्दी जमली असेल ना, जा तू. नाही नाही ते 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 मी मॅनेज करतो. काय झालं सांगा ना. म्हणजे तिने तुला काही सांगितलं नाही? नाही ती काय नाही बोलली. हा कसं सांगणार ना, म्हणजे तिला नाम्या काय आहे, तिचं मुंबईत एक घर आहे. कर्जाचे हप्ते नाही फेडले तर त्या घरावर जप्ती येऊ शकते. त्याचं टेन्शन आलंय रे तिला खूप. पण ती तर आता म्हणली की मी मुंबईला लवकर जाणार नाही, आताच म्हणली. हा कसं सांगणार ना, म्हणजे मुंबईला गेली तर आसरा मिळणार नाही तिला. जर का बँकेच्या हप्त्याचे पैसे नाही दिले, घर जर का जप्ती झालं तर रस्त्यावर येईल ना ती. म्हणजे ना मी ती इथे किती दिवस राहते, मला त्याचा प्रॉब्लेम नाहीये. मला प्रॉब्लेम हा आहे की मी तिची मदत करू शकत नाहीये. अरे सगळं गाव मला देव माणूस म्हणतं. मला इतरांची मदत करायला नेहमी आवडतं, पण नाम्या पहिल्यांदा मी कोणाची तरी मदत करू शकत नाहीये यार. खूप त्रास होतोय. का? लग्नात एवढे पैसे गेले, कोर्ट कचेऱ्या हॉस्पिटल, खूप पैसे गेलेत यार. पैसेच नाहीयेत माझ्याकडे. काय करू कळत नाहीये. तू करतोस का मदत तिला? मी? हो तू. पण तू सांगू नकोस तिला तू दिलेत पैसे म्हणून, नाही तर तिला काय वाटेल की तुला कसं कळलं वगैरे, तिला वाईट वाटेल ना. तू एक काम कर, तू मला दे पैसे, मी तिला देतो. किती पैसे द्यावे लागतील साधारण? फार नाही रे, एक 2-3 लाख रुपये फक्त. 2-3 लाख? हो. चंदा चांगली पोरगी आहे, तिला मदत करायला पाहिजे. डॉक्टर मी बघतो काय करता येते का. हो येऊ. हो. काय झालं डॉक्टर? कुठल्या विचारात हरवलाय? चंदाच्या का? तुला माझा चांगला दिवस गेलेला बघवत नाही का ग? सकाळी सकाळी तर चंदाचं नाव घेऊन डोकं खराब करायची काय गरज होती? खरं तर तुम्ही माझं डोकं खराब केले. त्या चंदाचं काय करणार होते तुम्ही? संपवणार होते ना तिला? मग कुठं गेला तुमचा प्लॅन? नाही तेव्हा त्यालाही म्हणत असतात माझा प्लॅन कधी फेल जात नाही. मग टिम्पल, खून करणं म्हणजे हे मेकअप करणं इतकं सोपं काम वाटलं का तुला? आधीच पोलिसांचं लक्ष आहे आपल्यावर, त्यामुळे सगळं काळजीपूर्वक करावं लागतंय. डॉक्टर मी तुम्हाला 1000दा सांगितलंय माझ्याशी खोटं बोलत जाऊ नका. मला सगळं माहित असतं. आता काय खोटं बोललोय मी? हा प्रश्न आधी तुम्ही स्वतःला विचारा. काल रात्री काय घडलं? काय घडले? त्या चंदानं मारलं ना तुम्हाला? कोणी सांगितलं तुला? ते महत्वाचं नाही, हे खरं आहे की खोटं तेवढंच सांगा. खरं तर तुमच्या चेहऱ्याकडे बघूनच कळतंय हे खरं आहे. पण मला एक कळत नाही, त्या इन्स्पेक्टर चव्हाणला मारताना तुम्ही घाबरला नाही, मग या चंदाला मारताना एवढं का घाबरताय? अशी कोण बाई आहे होती? तिचा आणि तुमचा नक्की काय संबंध आहे मला सांगा. डिंपल तुला मी 1000 वेळा सांगितलं, हा प्रश्न विचारत जाऊ नकोस. योग्य वेळ आली की मी सांगेन. ठीक आहे, तुम्हाला सांगायचं ना तेव्हा सांगा.
पण ही बाई वाड्यातनं लवकर बाहेर पडली पाहिजे. मला लय राग यायला लागलाय तिचा. तिच्यामुळं आपलं लगीन थांबलंय. ती जवळ इथनं जात नाही ना तवर आपलं लगीन होणार नाही. कवा एकदाचं लगीन होतंय आणि मी मुंबईला जाऊन हिरोईन होतीये ना, असं झालंय मला. अरे इथं पोलीस माझ्या मागे लागले, तुला हिरोईन व्हायचं काय पडलंय? वय मी नव्हतं सांगितलं तुम्हाला खून करा, पोलिसांच्या तावडीत सापडा. हे सगळं तुम्ही केलंय ना, तुम्हीच निस्तरायचं. मी आता इथं जास्त दिवस थांबणार नाही, आधीच सांगते. लवकरात लवकर काय आहे तो प्लॅन बनवा.